अजित पवारांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली. प्रत्येकजण हळहळतोय. धाराशिवबद्दलचं अजित पवारांचं नातं हे राजकारणापलीकडचं होतं. कौटुंबिक नातेसंबंध होते. तेर ही अजित पवारांची सासरवाडी आणि आपण तिथंच आहोत. जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा व्हायली तेव्हा याच चौकात भावी मुख्यमंत्री असे बॅनर पाहायला मिळायचे. मात्र आज तेरकरांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर इथं पाहायला मिळतात आणि आज तेर कडकडीत बंद आहे. बातमी कळाली त्यावेळेस काय भावना होत्या? म्हणजे सांगण्यापलीकडे एवढा मोठा शॉक होता तो. ते शॉक मला अजून सावरले नाहीत आमचे गाववाले त्यातून, आणि मी सावरणारही नाहीत अजून. आणि अजितदादाचं नातं आमचं तर फार जवळचं होतं, परंतु अख्ख्या महाराष्ट्राचं होतं. त्यांच्या कामाचाच आवाका एवढा होता. काम तर सोडा, पण त्यांच्यात एक माणुसकी जिवंत होती. त्यामुळं फार मोठं नुकसान झालं अख्ख्या महाराष्ट्राचं. सांगू शकत नाहीत आम्ही. भावना अनावर होत आहेत तुम्हाला? मी फॅमिलीचा मेंबर आहे त्याची. खरं तर ह्याच भावना महाराष्ट्राच्या आहे. प्रत्येकजण हळहळतोय. गावची लेख अजितदादांना दिलेली होती. एक वेगळं नातं होतं. तेर पंचक्रोशीमधील सर्व नागरिकांना ज्यावेळेस सकाळची ही दुर्घटना घडली त्यावेळेस अक्षरशः कोणावर म्हणजे विश्वासच बसवण्यात गेला बातमीवर की असं कसं होऊ शकतं. राजकारणामधील दादा माणूस आज आपल्यात नाही. आकस्मिक त्यांचा दुर्दैवी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस अतिशय सगळ्यांना वाईट वाटलं आणि मन हे लावून टाकलं. असं कसं घडू शकतं. तरी राजकारणामधला हा दादा माणूस परत होणे नाही. तेर आणि तेर परिसरामधील सर्व पंचक्रोशीतील नागरिक त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचं कुटुंब ह्या दुःखामधून सावरो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय अजितदादांच्या काय भावना आहेत, काय आठवणी आहेत? सांगायला शब्द अपुरे पडतील. अजितदादा या गावचे जावई, तसेच या जिल्ह्याशी त्यांचं नातं आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रावर त्यांचं जी वर्चस्व होतं हे आज म्हणजे शब्द सुचना गेलेत बोलायला गेलं तर. एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेर परिसर, तेरवर, पाटील कुटुंबियावर व अख्ख्या महाराष्ट्रावर. याच्यासाठी शब्द आमच्याकडं खूप अपुरे आहेत. दादाची पोकळी कधीच भरून येणार नाही. दादासारखा सिंह राजकारणात कधीच जन्मणार नाही. बस. जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा होईल इथंच बॅनर लावायचा तुम्ही भावी मुख्यमंत्री, असं कधी वाटलं होतं का? मनात तरी विचार होता? कधी मनात विचार वाटला नाही. आणि आत्ताची ही बातमी समजल्यानंतर अख्खं गाव असं सुन्न झालं. आणि एवढा मोठा दुःखाचा डोंगर आमच्या तेरवरती, प्रामुख्यानं आमच्या गावचे दादा जावई असल्यामुळं प्रामुख्यानं आमच्यावरती तेरवरती सगळ्यात जास्त दुःखाचा डोंगर. आणि पूर्ण महाराष्ट्रावरले महाराष्ट्रातला दादा जे होतं ओरिजिनल दादा, ते दादा हरवलेले आहेत. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र आणि त्यातली त्यात आमचं तेरवासी आणि धाराशिव जिल्हा हा प्रामुख्यानं अतिशय दुःखामध्ये आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं आमचे तेरचे गोरोबा काका यांच्या चरणी प्रार्थना आम्ही या ठिकाणी करत आहोत. सकाळी शोकसभेचं नियोजनही या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच तेरमध्ये सर्वच व्यावसायिक आणि सर्व जनता येथील परिसर अतिशय दुःखामध्ये आहे. एकंदरच महाराष्ट्रासह सासरवाडी असलेलं तेरमध्ये सुद्धा लोक दुःखात आहेत, शोकाकुल झालेले आहेत आणि त्यामुळे तेर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे. आप्पासाहेब शिर्के, एबीपी माझा, धाराशिव, तेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.